ठाकूर निमगाव येथील शेतकरी विजय निजवे यांचे तहसीलदारांना निवेदन। वडिलोपार्जित रस्ता अडविल्याने शेतजमीन पडीक ठेवण्याची वेळ। शेवगाव तालुक्याच्या ठाकूर निमगाव येथील शेतकरी दामोदर बाबूराव निजवे हे मयत झाले असून त्यांची 133 गट नंबर जमीन त्यांच्या कायदेशीर वारस मुलगा विजय निजवे हे जमीन करीत असून त्यांच्या 133 गट नंबरमध्ये जाण्यासाठी वडिलोपार्जित रस्ता होता। परंतु आता या जमिनी शेजारील असणाऱ्या शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित रस्ता हा मुरुम व बाण टाकून बंद केला असल्याने मला शेती मशागतीसाठी त्या ट्रॅक्टर बैलगाडी नेण्यासाठी पर्यायाने रस्ता नसल्याने माझी शेतजमीन ही पडीक पडल्याने माझे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने मला जाण्या येण्यासाठी रस्ता नसून मला शासनाने रस्ता उपलब्ध करून द्यावा किंवा वडिलोपार्जित रस्ता खुला करून मिळावा यासाठी मी शेवगाव तहसील कार्यालयाला रीतसर तक्रार अर्ज केला असून या अर्जाचा शासनाने विचार करावा। शासनाने विचार न केल्यास येत्या 25 जून रोजी तहसील कार्यालयापुढे बेमुदत सहकुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा विजय दामोदर निजवे यांनी दिला आहे। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव। आज मी तहसील कार्यालयामध्ये शेवगाव येथे अर्ज दाखल केला आहे। तर 8 दिवसात जर माझा रस्ता खुला नाही केला तर मी येत्या 25 तारखेला उपोषणाला बसणार आहे।